गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर मी आज करते मटकीची डाळ मैत्रिणींनो. मटकीची डाळ चांगली भाजली आणि मिक्सरमधून अशी आबडधोबड बारीक करून घेतली. ही भाजली दिसती का? आणि पटकरणं करते, पटकरणं. त्यामध्ये मसाला वगैरे टाकलाय. हा मसाला आहे आपला. माझ्या काय काय ताईसाहेब म्हणले अख्खा फिक्का दिसतो तुझा मसाला व्हिडिओमध्ये. तर ताईसाहेब ती व्हिडिओमध्ये कसं होतं ग हे बघू शकता. असं आहे, दुसरं नाही काय टाकलं. थोडीशी हळद टाकली, मसाला, जिरी, मोहरी, लसूण आणि कांदा टाकलाय. कोथिंबीर काय आज नाही आहे. आणि इथं हे लाडू आहेत ना, हे असे बांधून ठेवलेत. रात्री झाकून ठेवले होते. रात्री बराच वेळपर्यंत उरकले नाहीत. हे तिळाचे लाडू इथं. आणि हे अजून एवढं राहिले बघा, ही करायचं लाडूचं. तर आता जसं उरकन तसं. आता आज हे काय काय ताईसाहेबांची ऑर्डरी टाकते. आणि इथं दिसतंय का तुम्हाला काय काय टाकलंय ती? हा पिस्ता आहे. असू दे, चला पुढं बघू. त्यांचा डबा भरला. गणाला मॅगी केली. गणा म्हणला आज मम्मी मला मॅगी खायची आहे. आणि बरेच ताईसाहेब विचारतात तुमच्या इकडं भाजी भाकरी किंवा चपाती असती, असं वरण भात वगैरे नसतं का? तर ताईसाहेब आमच्या इथं संध्याकाळचं असतं, दिवसा नसतं. दिवसा कोणी खातच नाही वरण भात. ही काय एकच टाईम वरण भात आणि सुस्ती ती संध्याकाळचं खाल्ल्यावर. दुपारचं जर 11-12 वाजता जर वरण भात आणि भाजी भाकरी खाल्ल्या होतं मग तर भात खाल्ला की एकदम ओके होईल. म्हणजे कधी आमच्या इकडं नसतंच असं दुपारचं. संध्याकाळचंच असतं. दररोज भात असतो पण संध्याकाळचं असतो. तुम्ही बघा सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि खरं सांगू का, जी भाजी भाकरीने जी ताकद असते ना ती कशातच नसते. काल तुम्हाला सांगते, काल परवा दिवशी संध्याकाळी ट्रिपल राईस आणला होता. उशीर झाला होता, 10:30 वाजले होते मला बारामतीहून यायला. मग दीदी म्हणली मम्मी ही घेऊन ये चायनीज वगैरे. ह्यांना चायनीज आणलं पोरांना, मला ट्रिपल राईस आणला. संध्याकाळचं मी ती खाल्लं म्हणजे राईस. आणि काल सकाळी तुम्हाला सांगते कामाच्या ह्याच्यात आहे ना, फक्त मी लाडू खाल्ला आणि गोळी खाल्ली. आणि त्या कामाच्या राड्यात भाकरीच खाल्ली नाही. तुम्हाला सांगते मला अक्षरशः संध्याकाळी ना काल ना असं कावल्यावणी झालं होतं. मी रात्री 8 वाजता कसं जीवली ना माझ्या जीवाला माहिती. ज्यावेळेस मी भाकरी म्हणजे एवढं ही आता लाडूची घामेली वगैरे भरलेली होती, सगळं होतं. पण नाही ना मैत्रिणींनो, मी ज्यावेळेस भाकरी खाल्ली रात्री जीवात, म्हणजे मी लसणाची चटणी भाकरीच खाल्ली. लसणाची चटणी भरलेली थोडीशी शिल्लक होती. त्यातली भाजी होस्तर सुद्धा दिदीने करोस्तर सुद्धा मला दम निघत नव्हता. अक्षरशः माझ्या नुसतं असं जीव आल्यासारखं झालं. ज्यावेळेस केरळला गेल्यावरती ज्यावेळेस जी परिस्थिती झाली ना ती माझी काल झाली होती. कारण का जी भाकरीत एनर्जी ना, एक भाकरी खाल्ल्यावरती, एक भाकरी आणि भाजी खाल्ल्यावर जी ताकद येते ना ती कशातच नाही. तुम्हाला सांगते कशातच नाही. इतकं जबरदस्त रिझल्ट असतो त्याचा भाकरीचा. म्हणून भाकरी खात जा. भात पण शरीराला सगळ्यात सारखा चांगला नसतो. संध्याकाळचं ठीक आहे ना. आणि ती पण मला त्या डॉक्टरांनी थोडासाच खायला सांगितलंय संध्याकाळचं. तर मी खातच नाही कारण का माझ्या ह्या कोलेस्ट्रॉलमुळं ह्याच्यामुळं. ती भाकरी करत होती ना त्याच्यामुळं हाताला लागलेलं पीठ आहे, ती नीट धुतलंच नाही. असं द्या नक्की. आणि बाय सगळ्यांना. आज सांडगे बनवायचे ते इथं, त्यासाठी हे धुवून वाळायला टाकले. कारण का आता 10-12 दिवस झालं बनवले नव्हते. इकडे तीळ वाळायला घातले. लाडूला वगैरे लागतं ना. आणि त्यात पालाने आगमन केले. बघू शकता कसा पाला पडलाय. हा माझा असा पसारा पडलाय. हा हे घासलं आणि मग परत ह्याच्यात सामान भरलं. अजून बाहेर बरंच पसारा आहे. आज जरा ना म्हणलं नानीला म्हणलं तुम्ही सांडगं करस तोपर्यंत मी ही करते, घरातलं चकाचक करून घेते. कारण का लई राडा झालाय. हो का, अजून इथं भांडी वाट बघतात. इथं एक घामेला तेवढं घासलंय. ही कढईन ही राहिली घासायची. ही लई मळालं होतं. हे आता चकाचक दिसायला लागलं. तरी अजून तांदूळ भरायचे, त्याची डबा घासायचा आहे. हो लाडू दाखवते तुम्हाला, आणते थांबा. ही मी इकडं आणून ठेवलेत लाडू. अजून ते पॅकिंग केलेत बघू शकता. तिकडे केलेत जसं कमी पडन तवर मसाला संपलाय. आता उद्याचा आणि परवा दिवसाचा दिवस गेला की आम्ही मसाला करणार आहे. परवा दिवशी हा ही डिंकाचंच आहे. नाही डिंकाचं भरून ठेवलं. ते ह्याचं खारकीचं निसत्या ही ह्याचं इथं ठेवा भरून. आता ती तर इकडे सांडग्याचं पीठ मळलंय बघू शकता.
सांडगच नाहीत अगं मैत्रिणीनं, सगळं संपल्यात येतं. कुणाला टाकायची असली ऑर्डर तर टाका. आता ती पीठ भिजते, भिजून द्यावं लागतं त्याला. आणि मग मी असं चकाचक करते. सगळं तूप बसलंय मांडणीवर, ह्याच्यावर जाऊन कुठं बी राडा होतो, सगळीकडे होतो. पोरांनी तर घरात इतका राडा केलाय ना, सांगू शकत नाही. आणि काळ्या कुठं गेला तुम्हाला दाखवते चला. अक्षरशः दीदीची रूम तर आहे ना मी लावून घेतली. माझ्या रूममध्ये नाही राडा दिसतोय का, पण पोरांच्या रूममध्ये गणेशनी सहलीला जायचा होता. हो का कपडे, गणेशनी ना सहलीला जायचा होता. अख्खं कपाट खाली घेतलंय त्याने, अख्खं कपाट दिसतंय का. आणि ही वरची कपडे काढून आणलेत मी. अक्षरशः पोरं उठलेलीत ना, हातरून सुद्धा काढले नाहीत. आणि ह्यो तर आहे ना नुसता झोपतो, काम करायच्या नावाने बोंब ताणून दिलेली असते ह्यानी. वाटतंय का काय तुला होय र? हा, असं काय वाटतं का की बाबा आपण थोडस तरी काहीतरी मदत करू लागावी? हा, हो का. त्याच खातोय, त्यालाच लागतोय खायला. कॅट फूड संपल्यावर कसा बोंब तू तेवढा म्याव म्याव, कॅट फूड संपलोय मी नाही खाणार दुसरं काय. हा, पहिला भाकरीचा तुकडं सुद्धा मटळत होतास, आणि आता आयतं मिळायला लागले तर कॅट फूड शिवाय दुसरं काय खायना. दूध सुद्धा जाय ना त्याला. हा, डोळं दुखतात का तुझं? होय, दुखतात का तुझं डोळं झोपून झोपून? हा, रोज उठून झोपलेला असतोस, टांगड्यावर करायचं आणि झोपायचं. एका डोळ्याने काय बघतोस, दुसऱ्या डोळ्याला काय काय लागलंय? बर झोप झोप बाबा झोप, तुझं जन्मच झोपायसाठी. त्याला काय म्हणलं तरी हका पुरीचा डबा. तुमचीच लेकरं राडा करतात असं नाही, आमच्या बी लेकरांनी राडा केलेला असतो, पण ती जशी सवड होईल तसा मी काढत असते. आज सकाळ सकाळ मी ही दळून घेतली. लय काम आहे अजून. हो का, इथं मशीनला कपडे लावलेत आणि ही सगळं धुयचंय सगळं. आज लाईट आहे तुम्हाला सांगते, आज आहे ना सगळं चकाचक करायचंय. आणि किती वाजल्या तुम्हाला धावते, आणि लय नाही वाजल्या, 12:15 वाजल्यात. लागा कामाला. असा लसूण ग पलू माझी सोलू लागली. हो का, एवढा ढिगारा सोडला तिला. बघा बघा, ती आली जेवायला. आणि आमच्या नानींनी एवढं सांडगं केलं तोपर्यंत. आणि तोपर्यंत आम्ही लसणा चटणीला एवढा लसूण सोलला मैत्रिणींना, पलूनी दोघीने. सकाळी तात्यांनी बी सोलला होता थोडासा, आज लय गोतावळा या लसणा चटणीला. भाजी चांगली झाली काय, कसं काय टेस्ट कसं काय. आणि मटकीच्या डाळीची आमटी खाते मैत्रिणींनो. कसं काय लागतं? सकाळीच काय म्हणत होते खा. सीताफळ खा म्हणते, सीताफळ खा म्हणते तर खाय ना. काय सीताफळ गोड नाही एवढं. सर्दी होती सीताफळ. अयो फोन आला नानांचा. आलं बाय आलं बाय आलं बाय का. हो का शन्ना, ए शन्ना उठली बघा. शिन्ना इकडं बघ, पैसे लागते तर बघायला, ते कुठं बी नाही बघत. इकडं बघ. आता तो उठलाय. आता ती पाखरं चिमण्या ही चिव 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 करतात ना, बोरडे. मग त्यांच्याकडे बघत बसायचं. गावली तर गावली एखादी खायला. माटळायची. काल मार्गशीर्ष महिना संपलाय, उपास सुटलं. अहो पहिलं तर काय करायचं, चिमण्या ही धरल्या का नाही डायरेक्ट घरातच आणायचा. लोय तर आणायला लागायचं, उलताने मार खायचा कधी कधी तर माझा. फोन लय गोरा झाला आहे का, मीच लय गोरी झाली तीच कळा नाही, पण तच गोरं दिसतंय ह्याच मध्ये. दाजीच्या येवा यायच्यात घरी, सकाळी डबाच नाही न्यायचा ध्यानात. मग मला म्हणलं मी येऊ का घरी, MIDCत नाही ह्याच्यात. आता 17 जायचं 17 यायचं, 34 किलोमीटर. काय होती भाकरी, मग वाळलेली भाकरी दुपारची, तसलं आमटी मटकीच्या डाळीची. आता काय दिवा लावायच्यात काय माहिती. मला म्हणलं मी घरी तुझी येवा येवा म्हणलं, आता काय करायचं. खायचंय तर कशाला नाही म्हणायचंय. दावते तुम्हाला आल्यावर, तुम्ही म्हणसान परत खोटं. तुम्हाला मी म्हणलं का नाही दाजी घरी यायच्यात जेवाय. हो का आलं, हो का. आणि आता तुम्ही विचारा बी, जगातलं 8वं आश्चर्य बघा. बघा आता
बघ की काय कुठं बघत होतं तीच कळलं नाही आपल्याला. आणि तुम्ही 4 वाजल्या तर कशाला आलाय गली आणि तिथं हाटीलाच नव्हतं या माहिती. कसं आहे दाजी जेवाय घरी आल्यात. अयो बरं झालं माझी पार्सल नेत्यात. कामच झालं माझं तर. आणि दाजींनी बनवलेलं ट्रक्चर वरती मी काय केलंय तुम्हाला बघायचं का? तो बघा काय कपडे वाळा घालायचं काम आहे. कसं दिसतंय एकदम वाक्य मध्ये दिसतंय. आणि वाजलेत किती माहितीये का मैत्रिणींनो? 4. तुम्ही सिरियसली सांगा कशाला आलाय सगळ्यांना? जेवाय आलोय. पलुनी खाल्ला तुमचा डबा? पलुनी ते म्हणले मी खाते दाजींचा नानांचा डबा. हो बघा बरं हाय का ह्यात? हो का डबाच ठेवला घरी सकाळी? हाय की मैत्रिणींनो त्यांना डबा. आमचा गाणा तर सहलीला गेलाय आज. आणि कुठे गेला? इथं फार्म हाऊसवर. लाडू देऊ का हो तुम्हाला? एक तर दादू मला म्हणला का अक्का तुम्ही बी खाता का नाही लाडू? दादा हो की आम्हाला खायलाच असते तर ही खायला बी आहे तर खायला बी आहे. तुम्ही म्हणताल ही तूप एवढी का म्हण गा अक्का? त्यावर काल आहे ना मला कमी तूप दिलं तर कविताने, त्याच्यामुळे ही मला पावशेरची भरणी दिली परत, कमी होतं म्हणून. ती गो पळत पळत आलं दाजी. तसली भाकर ती खायला. चपाती आवडतच नाही दाजींना ना? खा मग माझं पार्सल नेता का? किती वेळात जाणार आहे तुम्ही? मग लगेच लसणा चटणी करतील ती. त्या बाय बाय. अव मिरची नाही करायला लावत, मिरची खायला लावती. काय नाही रावी. सांडगं तोडता होय तुम्ही? तसलं काय करत नाही मी. अव त्यांना मी म्हणलं लसणा चटणी करायची तेवढी करा. बघा बरं तुम्हाला बांडगाव जत्रेला जेवाय नाही असतं का नाही? लय ताप आहे तुम्हाला काय सांगायचंय. मग काय उद्याच्याला पिस्तूलनी तुम्हाला गोळ्या घातल्या तर काही म्हणू नका मला अजिबात. घरच्यांनी काजी साहेबांना चप्या. तुम्हाला चहा पे बोलावलंय त्यांनी का चहा दिलाय तुम्हाला? ह्यांचं कारनामा काय केलेत ना ते उद्या हिडे मध्ये बघा तुम्ही. हा मला फोन आला कुठला सोनपिरवाडी टाकेल तिकडून आता उद्या बी दिसतान बघा. उद्या बी येते म्हणते तुम्ही दाजींच्या फोनवर बोलताना आकाने व्हिडिओ काढलाय. मी काढलाय तुमचा व्हिडिओ. अयो खूप अवघड झालंय आता. कसं लाईनशीर बोलायला लागला. दबकतच बोलत जावा दबकतच. आणि मग सीआयडी महाराज आमचं गुरु इल्डिंग शिकवले. अहो ती म्हणतात आमच्या गुरुंनी इल्डिंग शिकवलंय. तुम्हाला चहा बी दिलाय हो का गुरुंला? दोन्ही साईडला 2 टिपकं मांडल्यात मोबाईलवर. हा देते. येतो आलो. हा 10 मिनिटात तिथं आलो. ती आता ते हे जेवण आहे चिपकवत की काढली ना कॅरी बॅग तर लाडू परत बसत नाही त्यात. कसं चिपकावा शेंगदाणे लाडू किती भाव
किती कॅरी बॅग, किती लाडू, किती मसाला, कात्री आणलं तिथं. कुठे? किती कामाची सगळी आमची. ऐका हो का हे शेंगदाणे लाडू अर्धा किलो, 1 किलो, डिंक लाडू अर्धा किलो. ती दुसरं पॅकिंग कुठे आहे डिंक लाडूचं? तिथं दिलंय की तुम्हाला मी. ही एका जागेवर हा ती करा एक, ती 2 किलोचं, ही 1 जणाचं आहे. दोन्ही बी किलो. कशात काय मला माहित नाही. तुम्ही मला हाय माहिती शेंगदाण्याचे लाडू इथंच ठेवायचे. हा मी आता लसूण दाजी आज पॅकिंग करू लागतात मैत्रिणी. दिवस शिरपण गेलाय. नाही दाजीला उशीर जाईल ना. आता मला सांगा 17 किलोमीटर यायचं जवळ आहे का? माझं किती काम होईल? पहिले म्हणायचं मग माझं मी टाकते तुम्ही हुकावताय. आता कशाला मला आता सांगते? नाही दुसरं काम. आता लय काम आता करतात. कशाला सांगते? हुकावताय म्हणजे आता झोपू टाक. आता काय बरं आहे की. मग आता लागतं का मग काम? पहिला आळ घ्यायची माझ्या. हुकावताय लिहितो आळ नव्हती करत शिकत आणत नाही. बघा आळ नव्हती घेत मी. मी बी म्हणलं आळ घ्यायला काय तुम्ही कुठं काय फिरायला जात होता वगैरे? मी बी आपलं म्हणलं होती तुझ्यावर. असं का? आता काय झालं एकटीला उरका अर्धा किलो लसणाची चटणी इतकी टेस्टी लागते ना, तिखट लागा. त्याला मिरची बदलली ना मी. वास पण कर राहिला. त्याला आणलंच नाही साडत नाही. पूर्ण म्हणजे अरे नका नेऊ नका नेऊ. वास पण कर राहिला. हो न्यू वॉच तू कधी मागवलं? मी आज आणलं. छान आहे हे एवढं सगळं का केलं तू? हा हा? काय? कोण आणलं घड्याळ? मला कधीच घ्यायचं होतं. हा? मग मला किती दिवसाला घ्यायचं होतं. अरे घ्यायचं होतं पण मला आणलं का आणलं? आता माझा हिसाब का केला? मग मी अगं सांग पप्पांना काय. तुम्ही तिचा हिसाब केलाय, तिला नाही केला तुमचा. नाही ते म्हणले तुम्हाला पाहिजे का? ते मोठं होतं मग तुम्ही पैसे दिले तुम्हीच घेतले. तुम्हाला नवं आणू ती मला लसूण द्या. चटणी 2 किलो. तुम्ही हे 2 टिकाचं लाडू आहेत ना ती ते चिटकवा. मेरे 2 न्यू आहेत वॉच किलो. एखादंच आहे का? हा तेवढं चिटकवा. एका एक. हा एकावी चिटकवा. छान आहे. लसूण चटणीला अजून लसूण कमी लसूण चटणी कमी पडली अर्धा किलो. कमी करून चालेल. बाई सगळ्यांना दाजी आता पॅकिंग करून निघाल्यावर दाखवते तुम्हाला. तिकट इंस्टाग्रामला पडेल. हो का अशी लगेच इंस्टाग्रामवर पती. तुम्ही इथला व्हिडिओ बघून झाला की लगेच असं इंस्टाग्रामला जावा. तिथं लगेच एक व्हिडिओ मिळेल. सांगा माझं दुकानाचं आहे इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक माझं दुकान आहे. मला सगळीकडे जावं लागतं व्हिजिट द्यायला. पण माणसांना सांगावं लागेल ना मला. इथला व्हिडिओ बघून झाला की आमच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ असणार. 0701 किती माझा 0701 किती मला काय माहिती. काय माहिती किती. जाऊ द्या मनीषा जाधव सर्च करा इंस्टाग्राम. टॉप लावून टॉपला आहे. तिकडे बघ. हस बाबा इकडे बघा. आली मम्मी आली. बाय बाय. रला कन्नू झाली का नाही तुमची पॅकिंग? 6-11ची पॅकिंग आहे ना ते आणली. सॉरी 9-11ची तेवढी घेऊन ये. आज चक्क पप्पा मदत करते. पप्पा चक्र नाही. आज चक्क पप्पा मदत करते. पप्पा नाही चक्र. त्याला चिटकवायचं. अयो हा ह्याला चिटकवायचं. अरे काय लका ना तुम्ही माझी त्याला आणि त्याच्या याला नका करू. अगं ते कशाचं लाडू ती काय चिटकवून तुला शेंगदाण्याचं कशाचं. असं नको करू. 800 वाल्यांना जायचं 250 रुपयाचे लाडू आणि 250 वाल्यांना जायचं 800चं. 2-3 ताईसाहेबांचं द्यायचंय पण ताईसाहेब पत्ता लिहिलं नाही तर उद्या पप्पा तुम्ही म्हणलं असेल नसतो जेवायला असतं घरी तर परवडलं.
काय राव मी कशी करत असते रोज उठून तुझा धंदा आहे माझा काय धंदा आहे अकाउंटला काय पैसे माझे आधीच पप्पा आपल्या दोघांचं परपंच आहे. नाही ते तुझ्या अकाउंटला पैसे येते तुला सांगते होते मला कस काय दिगं बाई मोबाईल एवढा पत्ता लाईट पाहिजे लिहिते त्यांना पोळ्याचे आमटीला पाहिजे कोणाच तरी फोन आलाय बाय बाय दीदी तेल पप्पा किती उशीर केला म्हणजे ना गप्पी कशाला तेल वत्ती ग पप्पा तुम्हाला लय उशीर झालाय ना काय हे तुला सांगायचं पप्पा तुम्ही परत येणार का जेवायला घरी नाही बाबा मी या जेवाय आगी लागत नाही खाल्लेलं सगळं इथंच हे करते जिरवते म्हणून जीवन घ्या तुला व्हिडिओ काढायला सांगितलं तिला तुला मी तेल नव्हतं वाचायला सांगितलं आधी त्याला मी काय लागतो शेंगदाण्याचं लाडू कुठून आलं कुठे पॅकिंग मधलं निघा मेरे को दे चल ही जेच झालेलं आहे तिकडं आता ही 2 किलो जाईल मम्मी ती उद्या टाकते हा मला शेंगदाण्याचा लाडू दे मला नाही आवडत ते खरकेचं लाडू आता नाही आवडत डिंकाचं पण नाही आवडत शाळेत होत चुरमुऱ्याचे लाडू खायचे आणि दे रे. होय हो नाही मला शेंगदाण्याचा लाडू आवडतो मैत्रिणींना ह्यात नुसतं लाडू टाका आणि ह्यात मध्ये मसाले इतनी खुशी आता ती तिला लय टायमिंगला पोच करते सगळं गाडी जायचं जातं. आज मला सुट्टी घरी यायला नाही. माझी गाडी जा घेऊन देस पप्पा पप्पा ते बारकं पार्सल पेकडे घेऊन जावा कसं हो पण आता ही बसणार नाही स्कूटी घेऊन जायला लाव की मग कधीच नेतात तीच नाही तुझ्या बाहेर काय तू दुसऱ्याची गाडी वाटते मी फोन येतो तुमच्या ह्याने अडकावा बाया माझी पार्सल गेली पाहिजे तिथपर्यंत आहे का बाय बाय ताई हो बाय अयो, तुटल्या एकाचं तुटलं अगं फोन येतो परत मोबाईल मध्ये फोन कट होईल व्हिडिओ कट होईल व्हिडिओ कट होईल बाय नक्की घेऊ म्हणायचं पार्सल चालवले दिल को खुशी ओके मी नाही आता सुट्टी जेवढं ताणत तुम्हाला सांगते पॅकिंग केलेलं होतं ना सगळं दिलं आता फक्त 2-3 किलो लाडू राहिले द्यायचं आणि हळद आली होय मम्मीला कुरिअरला सुट्टी मग मला स्वयंपाकाला सुट्टी टाकीचं काम असलं नशीब कालवा केला नाही नाही तर भिन 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 करतात म्हणून मी एवढ्या महिन्यात दिलंच नव्हतं त्यांच्याकडं बाय कुणी मोडला हात गाणा तूच मोडलाय वाटतं मला तर कळलं गाणाने मोडला ना रे बाळा वाळलेलं चुंद्र आहे लपून बसतोय त्याला माहिती हिडीव काढती आता सगळ्याकडे दिसला की तू मगाशीच काढला हिडीव आता काय लपतो मोठा झाल्यावर बघचीन की कसा हात मोडला होता तो बारक्यापणी आणि तो का ते कुठं चाललं काय ना कुठे गेली मोना कसलं गोर झालं पाय गायबा कसलं गोर झालं पाय मम्मी ए गायबू मोना काय उरकून चालली का मेकअप केलाय काय मोनाने आणि मग कुठं पळाला त्यो कोण समू आली वय बापू कुठं पडला तो आणि अहो ह्यो आमच्या गाणावर येतो आणि मग गाणा आल्यावर इथं घडीभर आराम करते ती शाळेतनं लय लांब न येते ती तुम्हाला सांग का गाणाची शाळा कुठे त्या तिथं तो का तिथं तुम्हाला धावते हो का इथं ते लाल ग दिसते का कागदी फुलाचं झाड तिथं शाळा आहे गाणाची लय लांब न यावं लागतं पोरकं दमून जातं उठता येईना ओ बसता येईना उठता येईना लांब शाळा आहे त्याची पाणी प्याय सुद्धा घरी येतो काय काय केलं मग सहलीला जाऊन फार्म हाऊस मध्ये काय बघितलं
लय डान्स घेतलं, काही घेतलं, काय केलं. मला का नाही बोलावलं गेम घेतलं. तो का गणाच्या आणि ह्यांच्या मॅडम गेल्या एका गेम मध्ये ना पहिलं मी चालू. आयुष्यपत आणि तिथं शेततळ पण होतं. आणि तिथं कसं होतं मस्त होता. आणि होय कसा काय पाडला तू कोणा बरं कुस्ती खेळत होता मम्मी बरं का पापा बरं काय सांग की. आजी बरं वय आजी बरं कुस्ती खेळतो का अरे वा. आणि तुला कोणी सांगितलं ती कुस्ती खेळाय आजी बरं अगं ती तसा नाही मोडला हात. मग अगं तो ना अनिकेतन त्यांच्या घरी होता. अनिकेतन ती त्यांच्या घरी होता आणि तो रात्री 9 वाजता पळतच होता. पळतात आणि त्याला पायरी नाही दिसली तिकडे पाय टाकला आणि त्या जागा असं पडला बहुतेक हिथलं तिसलं आणि हिथलं तिसलं. काय ग लेकराचं आमचा गाणा तर लय काळजी करत होता 2 दिवस होय का ना बर बर आपल्याला देवाला नाही जायचं आपण तिथं जाऊ. उद्या शाळा उद्या शाळा आहे बरं का. परवा सुट्टी तेरवा सुट्टी. चला तुम्ही सगळे म्हणता पलू कुठं राहते ही काय इथं राहते तो का दिसते का पाटील पांटा हे काय या का इथं आमची पलू राहायला शेजार बर बर येतो हे काय कसं वास घेतोय फुलाचं तुम्ही फक्त बघा अहो लय लय सगळ्यांना कामं असते ती तो का ते उकळात घालतंय फुल बघा ते उकाळ मी पाडून ठेवते कारण का ते काय होतं मळतं हे होतं ते उकळात फुल घालते थांबा तुम्हाला धावते जरा तुम्ही जरा वेट करा आणि त्या फुलाचा तर ढिगारा लगेच तोडून बिडून बघा उकाळ पुजतो काय आता त्याची पूजा करतो काय ते दसऱ्याला पुजायचं का आताच हो का घातलं उकळात बघा मोना ते हातुरणात किती वेळा सु करतो ग रातचं नाही करत पाणी पाजत नाही काय त्याला मग इतका पळतोय तरी बी काहीच नाही नको मारू ए तुम्ही माणसानं आखादा दाजीपाशी पार्सल दिलं म्हणून तू मोकळीच झाली वय पडलं ग पैत गावलं होय ना माणसं म्हणते दाजी गेलं पार्सल घेऊन म्हणून आखा मोकळीच झाली तसं काय नाही फरशा पुसायच्यात मला आता मी फरशा पुसणार आहे काय करू झाडात जाते का जाते का काट्याच्या झाडात झाडायला थांब तुझा उजेड पडायला छोटी रे मी आपल्या सगळी छोटी आमच्या घरात मी एकटीच मोठी बाकी सगळी छोटी खरंच आहे की मग ती आमच्या कामाला मीच मोठी सगळ्यात थांबा मम्मी दिसायला आता मी कुठली दिसायला काळे भंगार झाले असं तास झालं झाडतील ता काटत जाऊ नको इचू काटायचं दिवसभर झोपायचं आणि मग दिवस मावाला कामाला लागायचं कसं खानदानच तुझं तसं आहे ना बाप बी तसाच नसते तुला बघायचं मी मम्मीला चिरडीला कशी लावती माझ्या वड्याला गावऱ्या जात्यांना तेव्हा त्यांना कळन की ही काम करत होती जिथं जिथं राडा दिसन ना ती म्हणणार अरे हिथं पण राडा होतं हिथं पण अरे मनीषा ताईंना सांगण लागतं अरे मनीषा ताईंनाच लागतं अंगण आम्हाला नाही लागत बाबा फेरफटका अशी मारते ती की सकाळ संध्याकाळ हिथं नाही बाबा गोल येडा घालते पेवरला चौकून मला तर वेळच नसतो बाई कोणी झाडाला पाणी घालत नाही का कोणी झाडून काढत नाही मनीषा ताईच काढतात बाई इथं व्हिडिओ मी तर नाही बाबा येत अगं मम्मी इकडे बघ की मम्मी आपण इकडून जाऊन तिला जरा ताप दे झोपले होते किरकिर 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 बंदच नाही त्याची मला बरं वाटत नाही भाकरी पप्पानी 2-3 खाल्ल्यात कबार आखं टोपलंच मी खाल्लाय म्हण लागलं सुस्तावायला काय अगं बोलते तू पटत का तुझ्या जीवाला लागलं पटत का पटत का अजून घर फरशी पुसून घ्यायची कपडे बाहेर आहेत ते गणे घरात न्यायच्यात इथं स्वयंपाक करायचा राहिलेल्या ऑर्डरी काढायच्यात अजून कुठनं काढते ऑर्डरी कुठनं काढते 5 वाजले असते हा कुठनं काढते हे तक्रार 2 दिवसा आली सगळ्यांची शॉपिंग झाली असेल मी अजून झाडूनच काढते खरं 2 दिवस आली हाय का तोंडाला माझ्या कुठं काय हाय का काय पाहिजे तुझ्या तोंडाला लकी काय पाहिजे? काय केलंय कसं सगळं केर भरी मी नाही भरणार नाही म्हणल्या काय औषध आहे का मी भरते बाया एवढं
झाडलं म्या मला भांडी घासायची मैत्रिणींना तिथलं जी झाडत गेली ना त्या कोपऱ्यापर्यंत त्या कोपऱ्यापासून परत इकडे झाडत आली अख्खा अंगात झाडले इधर से इधर आ गए 5:30 वाजल्यापासून झाडती 7 वाजले असते 6:30 वाजले म्हणलं आज कुरिअर नाही म्हणल्यावरती ती झाडून काढावं सगळं पप्पा गेलं त्याची कसली गुणाची मम्मी माझी आता केर भरू लागली असती तर आतापर्यंत केर झाला असतं का नाही भरून हा अगं मला बरं नाही वाटत आहे कारण सांगितलं की काय म्हणता आईने नको जेवाय पण मला नाही लय लागत खायला मला नसलं तरी चालतं भांडारच करणार आहे तुम्ही फक्त बघा कुकर मध्ये बाई आजपासूनच झालंय सुरू हा भांडार नुसती पाहता ठेवती भांडारच त्यांना संध्याकाळी नुसता जोरात संध्याकाळी दाखवते की मी काय काय बनवलं मम्मीने जेवायला कुठे गेली संध्याकाळी कॅन्सल मी काढते की माझ्या चॅनलला जाऊन बघाव तुझ्या चॅनलला आज तर संध्याकाळी तुम्हाला मेनू दिसणारच तो बी केर भरलेला मी दाखवते बघा ते झाड कसं चिमरून बसलंय त्याला पान नाही घातलं तर नवऱ्याला लय लावायचं त्यावर पडतो हळू तो कशी होती पाणी हळू होत की त्याच्या सगळ्या मुळ्या उघड्या करते का केर काय भरायचं का नको आता आम्हाला बघू कशाला मला इचुकाटाचं भरायला लावती एक तर ही कुलते एक सोन्यासारखी पोरगी तुझी बरं उद्या बघ उद्या बरं म्हणलं उद्या बघ काय म्हणता मम्मी नाही तुला काम करू लागत मी लागते की बाया नाही म्हणले अजून भांडी कुणा घासायची मी आज जरी असेल तरी काम करू लागते तिला पूर्ण जेवते टायमिंग वर काय करते बाया तरी बाय आता मम्मी भांडी घासा ना बाय